ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि भाजपचे आमदार राम कदम यांची विधान भवनाच्या पायऱ्यांवरती भेट झाली। नार्वेकरांनी विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करण्याची या आठवड्यातली ही पहिलीच वेळ नाहीये। याआधी देखील प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांच्याशी देखील नार्वेकरांनी विधिमंडळाच्या आवारामध्येच भेट घेतलेली होती आणि आज पुन्हा काही नेत्यांसोबत मिलिंद नार्वेकर यांनी संवाद साधलेला आहे। राम कदम यांच्याशी त्यांनी संवाद साधला। याआधी प्रवीण दरेकर यांच्यासोबत सुद्धा संवाद झालेला आहे आणि त्याआधी आशिष शेलार यांच्याशी सुद्धा त्यांनी बातचीत केलेली होती। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। वेदांत, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मिलिंद नार्वेकर हे सध्या रिंगणामध्ये आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या भेटी काय नेमके संकेत आहेत? आपण मागील आठवड्याभरापासून अशा भेटीगाठी आपण मिलिंद नार्वेकर यांच्या बघतोय। जसं तू सांगितलंस की प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांची त्यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली आणि विधान परिषदेचे ते आता शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि तेव्हा अशा प्रकारच्या भेटी ते घेतात। म्हणजे आता आपण राम कदमांची सोबतची भेट बघतोय। थोड्या वेळापूर्वी आपण राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष त्यासोबतच नवाब मलिकांची त्यांनी भेट घेतलेली पाहिली। त्यामुळे राजकीय चर्चा तर होत आहेत, कारण 12 जुलैला निवडणूक आहे आणि 12 जुलैला निवडणूक असताना अशा प्रकारे भाजप असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे किंवा मग शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांच्या भेटीगाठी मिलिंद नार्वेकर घेत आहेत। त्यामुळे राजकीय चर्चा होत आहेत। वेदांत यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, परंतु ही 3 दृश्य फार महत्त्वाची आहे। मिलिंद नार्वेकर सध्या अनेक नेत्यांची भेटी घेत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।